हॅलो नमस्कार, क्या बोलती पब्लिक. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं लाडक्या चॅनलवरती. मी नीरज आणि आपण पाहताय फिल्मी बुडबक. येत्या 20 सप्टेंबर रोजी नवरा माझा नवसाचा या आयकॉनिक मराठी फिल्मचा दुसरा पार्ट रिलीज होणार आहे. पण त्याच्या आधी नवरा माझा नवसाचा जो पहिला पार्ट होता त्या पहिल्या सिनेमाविषयी अनेक रंगतदार आणि गमतीशीर किस्से आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. चला सुरुवात करूयात. नवरा माझा नवसाचा या फिल्मचं नाव आधी नवरा माझा नवसाचा नव्हतं बरं का. त्या फिल्मचं नाव आधी सचिन पिळगावकरांनी चला ना गड्या असं ठेवलं होतं. पण त्यांचे सहलेखक संतोष पवार यांनी त्यांना सजेस्ट केलं की सर आपण काहीतरी वेगळं नाव ठेवूयात, आणखी काहीतरी छान नाव होईल. तेव्हा सचिनजींनी या सिनेमाचं नाव नवरा माझा नवसाचा असं केलं. नवरा माझा नवसाचा या चित्रपटाची कथा सचिन पिळगावकरांना 1985 साली सव्वाशेर चित्रपटाच्या क्लायमॅक्स शूटिंग दरम्यान सुचली होती. पण तत्कालीन खर्च पाहता आणि कुठलाही निर्माता त्यासाठी तयार होत नसल्याने त्यांना कित्येक वर्ष वाट पाहावी लागली आणि शेवटी 2005 साली हा सिनेमा रिलीज होऊ शकला. नवरा माझा नवसाचा या सिनेमाची बस जर का आपण पाहिली तर आपल्याला दिसेल की इतकी प्रशस्त बस तसं पाहिलं तर आत्ता एस.टी. महामंडळात कुठलीही नाही. अत्यंत आधुनिक बससुद्धा याच्यापेक्षा वाईट अवस्थेत असतात. पण त्या काळी त्या बसवरती सुमारे 75 ते 80 हजार रुपये खर्च झाले होते. मी म्हणतोय 2004 सालचं. त्या काळी ही रक्कम खूप मोठी होती, अर्थात आजही आहे. पण त्या काळच्या सीट्स म्हणा, कलर म्हणा किंवा लाईटिंग म्हणा, या सगळ्या गोष्टी शूटिंगच्या अनुषंगाने कशा उत्तम होतील आणि तितक्या सोप्या हँडलिंगला जातील त्या दृष्टीने तेवढा खर्च त्या बसवरती करण्यात आला होता. मी समजवलंय माझ्या मनाला खूप नेपाळ्यांचं मी बदलणार रूप. नवरा माझा नवसाच्या मधील जॉनी लिव्हर यांचा हा जो रॅप आहे तो रॅप करणारा थापा बहादूर याचा रोल जॉनी लिव्हर यांनी अक्षरशः जगून अजरामर करून टाकला. पण तुम्हाला माहिती आहे का, या पिक्चरमधील जो रॅप आहे आम्ही कांसो तो त्यांनी अवघ्या 2 तासांमध्ये लिहिला होता. आणि आपलं शूटिंगचं जे शेड्यूल आहे ते जॉनी लिव्हर सरांनी अवघ्या 4 ते 5 तासात पूर्णसुद्धा केलं होतं. तुम्हाला माहिती आहे का, नवरा माझा नवसाचा या चित्रपटामध्ये प्रशांत दामले यांचासुद्धा एक गेस्ट कॅमिओ असणार होता. तो सीन असा होता की प्रशांत दामले बसमध्ये एक प्रवासी म्हणून येतात आणि इतर सगळ्या प्रवाशांबरोबर ते अंताक्षरी खेळतात. आणि काही काळानंतर जेव्हा त्यांना त्या मागच्या सीट खालचा डेड बॉडी सदृश्य पुतळा दिसतो त्यावेळी ते घाबरतात आणि बसमधून उतरून जातात. हा सीन त्या चित्रपटामध्ये असणार होता. तो शूटसुद्धा केला होता. मात्र चित्रपटाची लांबी खूप वाढत असल्याने दुर्दैवाने नाईलाजाने तो चित्रपटामधून डिलीट करावा लागला. 21 जानेवारी 2005 साली रिलीज झालेल्या नवरा माझ्या नवसाचा हा आधी पुणे व कोल्हापूर इथे रिलीज करण्यात आला. पुण्यामधील प्रभात टॉकीज, ई स्क्वेअर असेल, मंगला थिएटर असेल किंवा कोल्हापूरमधील शाहू थिएटर असेल, इथे हा सिनेमा सुमारे 35-40 आठवडे चालला. आणि त्यानंतर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट रिलीज केला. आणि या चित्रपटाने तत्कालीन मराठी चित्रपटाच्या मापदंडाप्रमाणे कित्येक रेकॉर्ड तोडून टाकले आणि नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले. 2007 साली नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा कन्नड भाषेमध्ये सुद्धा एक रिमेक झाला आहे बरं का. या चित्रपटाचं नाव होतं एकदंता. या नावाने जो रिमेक झाला त्याचं डिरेक्शन अर्थातच आपल्या सचिन सरांनी म्हणजे सचिन पिळगावकर सरांनी केलं होतं. आणि याच्यामध्ये तिथले तत्कालीन हिट ॲक्टर्स विष्णुवर्धन असतील, प्रेमा मॅडम असतील किंवा रमेश अरविंद असतील, या तिघांनीही उत्तम भूमिका साकारल्या होत्या. आता येऊयात चित्रपटाच्या पुढच्या पार्टवरती. नवरा माझा नवसाचा 2 हा यावेळचा प्रवास जो आहे तो बसमध्ये होणार नसून तो रेल्वेमध्ये होणार आहे. आणि तो चित्रपट 20 सप्टेंबर 2024 पासून महाराष्ट्रातील सर्व थिएटर्समध्ये हा चित्रपट आपल्याला आरामशीर पाहता येणार आहे. आणि गंमत म्हणजे अशोक सराफ सर आणि सचिन पिळगावकर सर यांची जोडी आपल्याला तब्बल 19 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये या 2 लिजेंड्स व्यतिरिक्त अली असगर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव, निर्मिती सावंत, जयवंत वाडकर, वैभव मांगले असे कित्येक कलाकार दिसणार आहेत. अर्थातच उत्सुकता आहे की चित्रपट रिलीज झाल्यावरती नक्की काय असणार आहे. कारण यावेळचा प्रवास अर्थातच मी म्हणाल्याप्रमाणे साधा होणार नसून ट्रेनमध्ये होणार आहे. आणि अर्थात ट्रेनमध्ये धमालसुद्धा येणार आहे. त्यामुळे मी सुद्धा एक्सायटेड आहे. तुम्हाला या चित्रपटाबद्दल काय वाटतं आम्हाला आवर्जून सांगा. आणि अशीच माहिती दररोज मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फिल्मी बुडबकला आपल्या फिल्म लवर मित्रांसोबत
मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत, काका काकू, मामा मामींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. लाईक करून जावा. लव यू ऑल. धन्यवाद. पाहत रहा फिल्मी बुडबक.